लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट दाखवणार आहे। तो म्हणजे काव्याला खूपच भयंकर स्वप्न पडलेलं असतं आणि त्या स्वप्नामध्ये ती बडबडत असते, नाही मी त्यांना फसवू शकत नाही, हे त्यांना कळलं तर काय होईल, असं सगळं ती बडबडत असते। आणि पार्थ ऐकत असतो। त्याचबरोबर जीवाने 10 करोड कुठून आणले हेच नंदिनीला प्रश्न पडलेला असतो आणि जीवाने जवळची व्यक्ती गहाण ठेवून हे पैसे उभे केले आहेत असं महाजनी काकांना सांगत असतो। तर आता आपल्याला हेच या भागामध्ये कळणार आहे की जीवाने नेमकं काय गहाण ठेवून 10 करोड रुपये उभे केले आहेत। तर आजच्या भागामध्ये दिवाळीचं 2 भागांमधील सेलिब्रेशन दाखवलेलं आहे, म्हणजे आंघोळ घालत्याला सीन, काव्याबद्दल जे काही घडलं आहे ते सर्वच काही आजच्या भागामध्ये दाखवलं आहे। पण आजच्या भागामध्ये पुढे जाऊन जबरदस्त ट्विस्ट दाखवणार आहे, त्यामुळे हा रिव्ह्यू शेवटपर्यंत नक्की ऐका। आता 2 दिवसापूर्वी जो आंघोळ घालताना दिवाळी दिवशीचा सीन दाखवला होता तो आजच्या भागामध्ये देखील दाखवला आहे। ज्यावेळेला पिहू म्हणत असते, नंदिनी वहिनी आजच्या दिवशी उठणं आणि तेल का लावतात बरं? त्यावेळेला नंदिनी म्हणते, कारण आपली त्वचा छान उजळावी म्हणून। आता पिहू म्हणत असते, अगदी माझ्यासारखी ना? त्यावेळेला नंदिनी म्हणते, खरं तर आजच्या दिवसापासून तेल आणि उठणं लावून वर्षभर आंघोळ करायची असते, पण आपल्याला तसं होत नाही ना, म्हणून आजच्या दिवशी तरी करायची असते। आता पिहू म्हणत असते, म्हणजे तू आणि काव्या वहिनी तुमच्या पार्टनरना तेल आणि उठणं लावून आंघोळ घालत आहात कारण त्यांची त्वचा माझ्यासारखी उजळावी। मग मी काय म्हणते, तुम्ही दोघीही यांना आंघोळच घालू नका, असंच बसू दे त्यांना, अशी पिहू खूपच गंमत करत असते। आता मानिनी इथे म्हणत असते, पिहू आज तू काहीही बोललीस तरी तुझ्या वहिनी त्यांना आंघोळ घालणारच, कारण आजची नुसती आंघोळ नाही तर अभंग्य स्नान आहे। तर आता इकडे मानिनी काव्या आणि नंदिनीला गिफ्ट देत असते, ते सुद्धा आपण पाहिलेलंच आहे। छानसे नेकलेस दोघींनाही गिफ्ट केलेले असतात, त्याचबरोबर साड्या सुद्धा दिलेल्या असतात। आता इथे पाठीमागच्या भागामध्ये काव्या, पार्थ, जीवा आणि नंदिनी यांनी छानसा जो डान्स केला आहे तो देखील पुन्हा दाखवला आहे। आता सुनीता घरी आलेली असते ना, तो सुद्धा सर्व ड्रामा आपण मागच्या भागामध्ये पाहिलेला आहे। आता सुनीता इथे काव्याला म्हणत असते, काव्या चकली तू बनवली आहेस ना? त्यावेळेला काव्या म्हणते, नाही मी नाही, माझ्या ताईने। आणि त्यावेळेला सुनीता म्हणते, आणि कोणी बनवली? त्यावेळेला काव्या म्हणते, माझ्या ताईने आणि तिच्या नवऱ्याने बनवले आहे। त्यावेळेला सुनीता म्हणते, अगं काव्या तू काय केलंस? त्यावेळेला विक्रम म्हणतात, तिने आणि मी या सर्व घरांची सजावट केली आहे। त्यावेळेला सुनीता म्हणते, अरे वा, छानच की काव्या, छान दिवे लावले आहे। त्यावेळेला काव्या सुनीताकडे खूपच रागाने बघत असते। आता ही सुनीता घरी येऊन खूपच राडा घालते, ते आपण पाहिलेलंच आहे। आता इथे सुनीताचं असलं बोलणं पाहून मानिनी म्हणते, नेमकं तुला काय म्हणायचं आहे? त्यावेळेला सुनीता खाड करून उभी राहते आणि म्हणते, मला नेमकं काय म्हणायचं आहे ते तुझ्या सुनेला बरोबर समजलं आहे। आता हे बोलणं ऐकून विक्रम मात्र खूपच चिडतात। ते म्हणतात, काय चाललं काय आहे हे? आता सुनीता जो पेनड्रॉय घेऊन आलेली असते तो मानिनीला दाखवते आणि म्हणते, हा बघ पेनड्रॉय, यामध्ये तुझ्या सुनेचं आणि तिच्या बॉयफ्रेंडचं सगळं कारस्थान आहे। आता इथे सुनीता बरंच काही मानिनीला सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण मानिनी काही ऐकतच नसते। आता ही सुनीता स्वतः लॅपटॉप घेऊन आलेली असते। आता त्या लॅपटॉपला तो पेनड्रॉय जॉईन करते आणि मानिनीच्या हाताला धरूनच पुढे खेचते आणि लॅपटॉप पुढे उभं करते आणि म्हणते, बघ तुझ्या सुनेचे सगळे चाळे काय चालले आहेत। त्यावेळेला मानिनी खूप रागाने सुनीताकडे बघत असते, लॅपटॉपकडे काही बघतच नाही। त्यावेळेला सुनीता म्हणते, अगं माझ्याकडे नाही, या लॅपटॉपकडे बघ, ते फुटेज बघ, म्हणजे तुझ्या सुनेचं खरं रूप तुला कळेल। आता मानिनी एका हाताने ते पेनड्रॉय काढते आणि एका हाताने खाड करून त्या सुनीताची थोबाड फोडते। त्यावेळेला आता सुनीता गालाला हात लावतच म्हणते, मानिनी तू लिमिट क्रॉस केले आहे। आता मानिनी म्हणते, हे बघ, माझ्या काव्याबद्दल, या घरच्या लक्ष्मीबद्दल एक अक्षर जरी बोललीस ना तर खबरदार, माझ्या दोन्ही सुना म्हणजे काव्या आणि नंदिनी अस्सल सोनं आहे। आता सुनीता म्हणते, अगं त्या दिवशी तू मला भेटलीस आणि हे सगळं सांगितलंस म्हणूनच मी हे सगळं केलं। त्यावेळेला विक्रम आता खूपच चिडलेले असतात। आता ते म्हणतात, म्हणून तू माझ्या साध्या भोळ्या मनूचे कान भरलेस? आता विक्रम म्हणतात, अगं आपण करून आलेल्या घरी सुना असतात ना, त्या अगदी पंतीसारख्या असतात, म्हणजे माहेरच्या आणि सासरच्या दोन्ही उंबऱ्यांना त्या उजळवून टाकत असतात, पण त्यांना मायेचा, आधाराची गरज असतेच ना।
आणि तू सगळा गैरसमज पसरवून सगळं वाटोळं करून टाकलंस. सगळं चांगलं सुरू होतं ते तू खराब करून टाकलंस. तुमच्यासारख्या बायकांना गैरसमजाचे फासे टाकतात आणि घराच्या घर तुटतात. सगळे संसार उद्ध्वस्त होतात. आता विक्रम खूपच मोठ्या सुरामध्ये सुनीताला म्हणतात, गेले काही दिवस आमच्या घरामध्ये काय सुरू आहे तुझ्यामुळे ते तुला माहित आहे का? आता ही सुनीता शांतच बसत नसते. ती म्हणते, मानिनी विक्रम म्हणत आहे ते कदाचित बरोबर असेल सुद्धा, पण या पेनड्रॉय मध्ये काय आहे ते एकदा बघ ना, मगच ठरव. आता सुनीता असं बोलतच असते. तेवढ्यातच किचन मधून त्या आशाताई येतात आणि नवीन जो खलबत्ता आणलेला असतो तो दाखवतच म्हणते की हाच तो नवीन खलबत्ता आहे ना? त्यावेळेला मानिनी म्हणते, हो हो, अगदी योग्य वेळेलाच मला दाखवायला आणला आहेस. असं म्हणून मानिनी तो खलबत्ता तिच्या हातामध्ये घेते. आता मानिनीच्या हातातील खलबत्ता पाहून सुनीता खूपच घाबरते आणि म्हणते, अगं मानिनी, तो खलबत्ता हातामध्ये का घेतला आहेस? मला मारतेस की काय? अगं मी हे सगळं तुझ्या फायद्यासाठीच करत होते. अगं ये काव्या, बोल ना, तू खोटी आहेस, मी खरी आहे म्हणून. अगं ये बाई काव्या, बोल ना, असं सुनीता म्हणत असते. तेवढ्यातच काव्या काहीच बोलत नाही. मात्र मानिनी म्हणते, काव्या तू काहीच बोलू नकोस, तू शांत उभी राहा, कारण तुला आता कोणाच्याही प्रश्नांची उत्तरं देण्याची काहीच गरज नाही, मी पाहून घेईन. आता मानिनी पटकन सुनीताच्या हातातील तो पेनड्रॉय हिसकावून घेते आणि त्या खलबत्त्यामध्ये घालते आणि कचा तोडून फोडून फेकून देते. आता मात्र हा तोडत्याला फोडत्याला सीन मात्र वसुहत्यांनी रम्याने पाहिलेला असतो. आता पेनड्रॉय अशा प्रकारे तोडलेला पाहून सुनीता म्हणते, अगं म्हणू, हे तू काय केलंस? त्यावेळेला मानिनी म्हणते, बस एक अक्षर सुद्धा पुढे बोलायचं नाहीस तू आता, आणि इथून पुढे 1 मिनिट सुद्धा तू माझ्या चेहऱ्यासमोर नको आहेस मला. आणि असं म्हणून मानिनी म्हणते, गणपतीच्या विसर्जनाच्या दिवशी मीच तुझ्या हाताला धरून माझ्या घरी घेऊन आले होते, पण आजच्या दिवशी मी आपल्या मैत्रिणीचं विसर्जन करत आहे. आता मानिनी निघ असं म्हणते आणि सुनीताच्या हाताला धरून घराबाहेर सोडून येते. आता इकडे विक्रम काव्याला आधार देत असतात आणि वसुहत्या रम्या मात्र चांगलंच निरखून पाहत असतात की हे नेमकं काय चाललं आहे. आता विक्रम आणि मानिनी दोघे काव्याला शांत करत आधार देतात. आता इकडे जीवा आणि नंदिनीचा सीन दाखवलेला आहे. दोघे जण झोपण्याची तयारी करत असतात आणि नंदिनी जीवाला उशी देत असते. आता ती उशी जीवा हिसकावूनच घेतो. आता नंदिनी म्हणते, अरे एवढं काय झालं रागवायला? आता जीवा म्हणतो, तू गच्चीवर सॉलिड चान्स मारला आहेस बरं का, मला अजिबात आवडलेलं नाही. आता नंदिनी म्हणते, अरे मी काय केलं आता? त्यावेळेला जीवा म्हणतो, उगच एडा बनवून पेडा खाऊ नकोस चकाचक बाई. तिथे मी फटाके फोडत असताना माझा अक्का पाऊसचा बॉक्स गायब झाला होता आणि हे मी तुला विचारलं त्यावेळेला काय म्हणालीस? हो का, खाली विसरला असाल, बघून या. नेमका तो पाऊसचाच डब्बा होता ना. आणि ज्यावेळेला पिहूला तिचे पाऊस लावण्यासाठी फुरफुरबाजा दिला त्यावेळेला ती एका वेळेला 8 पाऊस लावत होती. आता नंदिनी हे ऐकून हसायलाच लागते आणि विषय बदलते आणि म्हणते, तुम्ही तो व्हिडिओ शूट केला आहे ना, जरा दाखवा ना. आता जीवा म्हणतो, हे बघ, तू विषय बदलू नको हो नंदिनी, तू माझा पाऊसचं बॉक्स तू पिहूला दिलास. त्यावेळेला नंदिनी म्हणते, अहो का नाही द्यायचं, ती लहान आहे. त्यावेळेला जीवा म्हणतो, हो का, ती लहान आहे आणि माझ्यातील लहान मुलाला तू निराश केलंस का? आता नंदिनी म्हणते, हे जरा अति होतंय बरं का, सगळ्यात जास्त फटाके तुम्हीच फोडले आहेत आणि पार्थचे रॉकेट सुद्धा तुम्हीच पेटवले आहेत. आता नंदिनी म्हणते, काव्या तेथे नव्हती म्हणून पार्थ काही बोलले नाहीत. एक सांगू का जीवा, तेथे काव्या असायला हवी होती, खूपच मज्जा आली असती. आता काव्याचं नाव ऐकून जीवा थोडासा निराश होतो. आता जीवा झोपणारच इतक्यातच नंदिनीच्या गळ्यातल्या नेकलेसवर त्याचं लक्ष जातं आणि नंदिनीला म्हणतो, तू काय हा नेकलेस घालूनच झोपणार आहेस का? त्यावेळेला नंदिनी म्हणते, अरे हो, माझ्या लक्षातच नाही. आणि ती काढण्यासाठी नेकलेस जाते. त्यावेळेला तिला नेकलेसचा धागा काही सुटत नसतो आणि नेकलेस गळ्यातून निघतच नसतो. आता ती जीवाला म्हणते, जीवा थोडा हा नेकलेस काढून देता का? त्यावेळेला तिच्या नेकलेसच्या धाग्यामध्ये केस अडकलेले असतात, ते जीवा काढून देतो. आता नेकलेस काढता काढता जीवा म्हणतो नंदिनीला, नंदिनी खूपच छान नेकलेस आहे. त्यावेळेला नंदिनी म्हणते, हो छानच आहे, त्याचबरोबर स्पेशल सुद्धा आहे. अहो तुमच्या आजीने दिलेला तो स्पेशल दागिना आहे. त्यावेळेला जीवा म्हणतो, हा आजीने दिलेला दागिना आहे? त्यावेळेला
त्यावेळेला नंदिनी म्हणते हो, आजीनी आईंना दिला आणि आईंनी मला दिला. आता जीवा म्हणतो नंदिनी मज्जा आहे बाबा तुझी, आता आईची लाडकी आहेस तू. त्यावेळेला नंदिनी पुन्हा झोपायला जातच म्हणते तुम्ही तर असं बोलत आहात की तुमचे कोणी लाडच केले नाही. आता नंदिनी बेडवर बसतच म्हणते तुमच्या आईने सर्व काही सांगितलं आहे मला. त्यावेळेला जीवा म्हणतो काय, कशाबद्दल? त्यावेळेला नंदिनी म्हणते तुमच्याबद्दल आणि तुमच्या आजीबद्दल. त्यावेळेला जीवा हसायला लागतो. आता नंदिनी म्हणते तुम्ही तुमच्या आजीच्या गळ्यातील ताईत होतात ताईत. त्यावेळेला जीवा म्हणतो ताईत नाही, तिच्या डोक्यावरील ताज होतो मी, ताज. आता जीवा म्हणतो नंदिनी तुला सांगू का, आई मला बाहेरचा खाऊ खाण्यासाठी अजिबात पैसे देत नव्हती. माझी आजी संध्याकाळ झाली की 8 रुपये द्यायची मला, 8 रुपये. आता हे ऐकून नंदिनी म्हणते ते कशासाठी? आता जीवा म्हणतो त्यावेळेला 8 रुपयाला पाणीपुरीच्या 12 पुऱ्या येत होत्या. आता नंदिनी म्हणते अच्छा, म्हणजे त्या 12 पुऱ्या तुम्ही एकटेच खात होता, तुमच्या पार्थ दादाला अजिबात देत नव्हतात, बरोबर ना? त्यावेळेला जीवा म्हणतो अगं पार्थ दादाचं आणि आजीचं अजिबातच जमत नव्हतं. त्या दोघांचा 36चा आकडा होता. म्हणजे आजीना त्याला सतत तिचे पाय चेपायला लावायची आणि तो वरचेवर दाबायचा आणि तेथून पळून जायचा. पण माझं आणि माझ्या आजीचं खूप छान जमायचं, आमची ना खूप घट्ट मैत्री होती. आता नंदिनी म्हणते हो असेलच ना, म्हणूनच तर तुमच्या आजीने तुम्हाला त्यांचा खास पारंपरिक जपलेला दागिना तुम्हाला दिला होता. हो ना जीवा, बरोबर आहे ना? आता या दागिन्याबद्दल ऐकून जीवा खूपच अपसेट झालेला असतो. आता नंदिनी म्हणते जीवा तुम्ही मला कधी सांगितलं नाही याबद्दल. आजीने दिलेल्या दागिन्याची तुम्ही त्यांच्या वाढदिवसा दिवशी छान पूजा करता, बकुळीची फुले वाहता, अगदी जपून ठेवता. इतक्या खास दागिन्याबद्दल तुम्ही कधीच काही मला का सांगितलं नाही? आता जीवा म्हणतो अगं नंदिनी वेळ आल्यानंतर दाखवेनच तुला मी. त्यावेळेला नंदिनी म्हणते नाही नाही मला आत्ताच पाहायचं आहे. आता जीवा हार दाखवण्यासाठी पूर्ण नकार देतो आणि पटकन झोपी जातो. आता हे पाहून नंदिनी विचार करायला लागते अचानक यांना काय झालं. आता यानंतर इकडे वसुआत्या आणि रम्याचे पुन्हा पराक्रम सुरू झालेले असतात. आता तो तुटलेला पेनड्रॉय घेऊन वसुआत्या त्यांच्या रूम मध्ये आलेले असतात आणि ही रम्या मांडीवरच लॅपटॉप घेऊन तो पेनड्रॉय सुरू करण्याचा प्रयत्न करत असते. त्यावेळेला वसुआत्या म्हणतात अगं काय झालं, सुरू होतोय का, काही दिसतंय का? त्यावेळेला रम्या म्हणते नाही ना अगं काहीच दिसत नाही. आता रम्या म्हणते अगं चपटा झाला आहे म्हणून जातच नाहीये त्याच्यामध्ये. आता वसुआत्या म्हणतात अगं असं कसा चपटा झालाय तो? त्यावेळेला रम्या म्हणते अगं कसा झालाय म्हणजे काय, मामीने त्याला खलबत्त्यामध्ये घालून चांगला कुटला आहे. आता रम्या म्हणत असते शी बाबानो, या पेनड्रॉय मध्ये काहीतरी मिळेल असं वाटत होतं पण गेलं सगळं पाण्यामध्ये. आता वसुआत्या म्हणतात अगं रम्या हा पेनड्रॉय पाण्यात जरी पडला ना तरी तो दुरुस्त होऊ शकतो. अगं टेक्नॉलॉजी किती पुढे गेली आहे. आता रम्या म्हणते तुझ्या बोलण्यामध्ये पॉइंट आहे. हा मी पेनड्रॉय आहे ना सर्व्हिसिंग सेंटरला पाठवते आणि काही होते का बघते. त्यावेळेला वसुआत्या म्हणतात हा असंच कर, बी पॉझिटिव्ह. आता वसुआत्या तो फुटलेला पेनड्रॉय हातामध्ये घेतच म्हणतात नेमकं काहीतरी महत्वाचं या पेनड्रॉय मध्ये असणार, कारण ज्या ज्या वेळेला मानिनीचा सूर वाढतो ना त्या त्या वेळेला काहीतरी शिजत असतं हे नक्की. आता रम्या म्हणते आई ती बाई मानिनी मामीची मैत्रीण होती ना. त्यावेळेला वसुआत्या म्हणतात हो हो मैत्रीणच आहे. मग रम्या म्हणते मग त्यांना असं बाहेर का काढलं बरं? आता रम्या म्हणत असते आपण अगदी 5 मिनिटं अगोदर पोचायला हवं होतं, म्हणजे सगळं काही आपल्याला कळालं असतं. त्यावेळेला वसुआत्या म्हणतात अगं नाही नाही वेळ झालेला नाही, आपल्याकडे अजूनही हा पेनड्रॉय आहे ना, यामध्ये काय आहे ते आपण नक्की शोधून काढू. आता वसुआत्या म्हणत असतात रम्या बरेच दिवस झालं आपल्या मनासारखं काही घडलंच नाही, या पेनड्रॉय मध्ये मला आशेचा किरण दिसत आहे. त्यावेळेला रम्या म्हणते अगं आई जास्त एक्साइट होऊ नको, नाहीतर आपण जे प्लॅनिंग करतो ते तर होतच नाही, उलट आपणच तोंडावर पडतो. आता वसुआत्या म्हणतात कधी पडलोय का आपण तोंडावर? त्यावेळेला रम्या म्हणते अगं आई आत्ताच पडलोय आपण, त्या नंदिनीकडून आनंद निवासची जागा कायमची हिरावून घेणार असं म्हटली होतीस ना, आणि झालं काय तर त्या जीवाने कायमचीच ती जागा विकत घेतली. त्यावेळेला वसुआत्या म्हणतात हो ना, या दिवाळीच्या गडबडीमध्ये लक्षच लागलं नाही त्या गोष्टीमध्ये. आता वसुआत्या म्हणतात अगं खरंच त्या जीवाने ती जागा विकत घेतली, ती सुद्धा 10 करोड रुपयाला. आता वसुआत्या म्हणतात इतके पैसे जीवाने कुठून आणले असतील ग? आता रम्या म्हणते अगं आई असतील त्याच्याकडे, त्यात काय एवढं? त्यावेळेला वसुआत्या म्हणतात अगं वेडी बिडी आहेस का, त्याच्याकडे कुठले एवढे पैसे? आणि त्याने पार्थ किंवा विक्रमकडे हे पैसे मागितले असते तर विक्रमने
1000 प्रश्न विचारले असते आणि घरामध्ये खूप मोठा राडा झाला असता आणि असं झालं असतं तर आपल्याला ते नक्कीच कळालं असतं। आता रम्या म्हणते, अगं आई, जीवाने स्वतःच्या जीवावर 10 करोड रुपये आणले कुठून? आता वसुआत्या म्हणत असतात, रम्या, जीवाने नेमके हे पैसे कुठून आणले हे आपल्याला शोधून काढलंच पाहिजे। आता नंदिनी इकडे गाढ झोपलेली असते, जीवा मात्र खूपच विचारात असतो। त्याला नंदिनीचं ते बोलणं आठवत असतं ज्यामध्ये नंदिनी म्हणत असते, आजीने तुम्हाला एवढा खास दागिना दिला आहे, त्याची तुम्ही बकुळीचे फुले वाहून पूजा करता, असा दागिना तुम्ही मला कधी का दाखवला नाही? आता जीवा खूपच विचार करत असतो आणि नंदिनीचा तो विचार करत असतो की नंदिनी त्याला सारखं विचारत असते, अहो तुम्ही 10 करोड रुपयाची प्रॉपर्टी विकत घेतली आहे, एवढे पैसे कुठून आणले जीवा तुम्ही? आता जीवा स्वतःच्या मनातच बोलत असतो की देवा, हे नंदिनीला कधीच कळायला नको की मी 10 करोड रुपये कुठून आणलेत, नंदिनीला काय घरात कुणालाच कळायला नको। आता जीवा तर विचार करतच असतो। त्याचबरोबर इकडे काव्या झोपेतच बडबडत असते। ती म्हणत असते, नाही, मी अशी फसवू शकत नाही, मी अशी फसवणार नाही, मी नाही लपवणार, मी त्यांना सगळं सांगणार आहे, सगळं काही उघड होणार आहे, सगळं काही उघड होणार आहे, असं काव्या झोपेमध्येच बडबडत असते आणि पार्थ शेजारी उठून बसलेला असतो। आता काव्या उघड होणार आहे, सगळं काही उघड होणार आहे असं म्हणतच दचकून उठते आणि त्याच वेळेला बघते तर काय, पार्थ पुढे असतात आणि पार्थ म्हणतो, काव्या काय उघड होणार आहे? आता मात्र काव्या खूपच घाबरते। आता पार्थ पटकन लाईट लावतो आणि म्हणतो, काव्या काय उघड होणार आहे? का घाबरलात तुम्ही एवढं? कोणतं वाईट स्वप्न पडलं का तुम्हाला? आता काव्या स्वतःच्या मनातच म्हणते, थँक गॉड पार्थनी माझं बोलणं ऐकलेलं नाही। आता त्यावेळेला पार्थ म्हणतो, काय विचार करत आहात काव्या, नेमकं काय झालं आहे? आता काव्याला खूपच घाम आलेला असतो। ते पाहून पार्थ म्हणतो, किती घाम आलाय तुम्हाला? असं म्हणतच तेथील एक हातरुमाल घेतो आणि काव्याच्या चेहऱ्यावरील घाम पुसायला सुरू करतो। आता ही केलेली माया पाहून काव्या मनातल्या मनातच म्हणत असते, इतक्या चांगल्या माणसाला मी माझा भूतकाळ सांगून दुखावणार आहे का? आता पार्थ म्हणतो, आता बरं वाटत आहे का तुम्हाला? आता त्यानंतर म्हणतो, मी एसीचं टेम्परेचर कमी करतो म्हणजे तुम्हाला घाम येणार नाही। आता काव्या म्हणते, अहो तुम्हाला थंडी वाजणार नाही का मग? आता पार्थ म्हणतो, चालेल मला, तुम्ही माझं एवढं घोरणं सहन करता, मग मी थंडी सहन करू शकत नाही का? शेवटी नात्यात आपण दोघांनीच एकमेकांना सांभाळलं पाहिजे ना। त्यावेळेला काव्या खरं आहे असं म्हणते। आता पार्थ एसीचं टेम्परेचर कमी करतो। आता काव्या म्हणते, चला आता आपण झोपूया। त्यावेळेला आता पार्थ म्हणतो, पुन्हा तुम्हाला जर वाईट स्वप्न पडलं तर मला उठवा नक्की। आता पार्थ पटकन काव्याची थोडी गंमत करतो आणि म्हणतो, का थोपटू तुम्हाला? असं ऐकून काव्या म्हणते, काय कुकुलं बाळ आहे का मी? त्यावेळेला पार्थ खदा खदा हसायला सुरू करतो। काव्या म्हणते, काय झालं आता हसायला? आता पार्थ हसतच म्हणतो, म्हणजे तुम्ही बाळ म्हणालात ना, म्हणून इमॅजिनच केलं मी, म्हणजे तुम्हाला दुपट्यात गुंडळलं आहे, छान पिठासारखी पावडर लावली आहे आणि थोपटत आहे। आता पार्थ चांगलाच हसायला लागतो। तेवढ्यातच काव्या म्हणते, देशमुख, रात्रीचे 1 वाजले आहेत आणि तुम्हाला रात्रीचे 1 वाजता काय इमॅजिन सुचत आहे? आता काव्या म्हणते, झोपा आता। तेवढ्यातच पार्थ सुद्धा म्हणतो, ठीक आहे, गुड नाईट कुकुलं बाळ। आता काव्या थोडीशी रागानेच पाहते। आता पार्थ झोपतो आणि काव्या इकडे झोपतच विचार करत असते, खरंच पार्थांमुळे या टेन्शन मधून थोडंसं मोकळं झाल्यासारखं वाटत आहे। तसे पाहायला गेलं तर चांगले आहेत देशमुख। एवढ्यातच पार्थ तिकडे पुन्हा गमतीने घोरण्याचं नाटक करतो। आता काव्या पटकन पाहते तर पार्थ जागाच असतो। आता हे पाहून काव्या तर डोक्यालाच हात लावते। आता आजचा भाग इथेच संपवला आहे आणि पुढील भागामध्ये पार्थ काव्याला म्हणत असतो, आज संध्याकाळी ऑफिसमध्ये पार्टी ठेवली आहे आणि सगळ्यांनी असं ठरवलं आहे की ज्याने त्याने आपल्या बायकोला सोबत घेऊन यायचं आहे। आता पिहू इथे नंदिनीला म्हणत असते, वहिनी 10 करोड मध्ये किती शून्य असतात? नंदिनी म्हणते, 8 शून्य असतात। आता 10 करोड म्हटल्यानंतर नंदिनी पुन्हा स्वतःच्या मनात विचार करायला लागते की जीवांनी शेवटपर्यंत मला सांगितलंच नाही की एवढे पैसे कुठून आणले। आता महाजनी काका जीवाला विचारत असतात, एवढे पैसे नेमके कुठून आणले? आता जीवा फोनवर म्हणत असतो की मी सौदा केला आहे गेलेल्या माणसाच्या। एवढ्यातच तो पटकन स्वतःचं बोलणं थांबवतो, म्हणजे नेमकं त्यानं काय विकलं आहे, कशाचा सौदा केला आहे तेच आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत। हा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।